नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव आशू, तुम्ही बघता आशू 7164 यूट्यूब चॅनल. मित्रांनो, ह्या दिवाळी दसऱ्यामध्ये आपण आहे ना गाड्या म्हणजे घ्यायचा आहे ना खूप प्लॅन करत असतो. ह्याच्यामध्ये जर समजा तुम्ही स्कूटी घ्यायचा प्लॅन करत असाल ना, तर तुमच्यासाठी मी एक चांगली स्कूटी घेऊन आलो की ही स्कूटी घेऊन आहे ना तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये यार दोस्तमध्ये आहे ना तुमची एक हवा होईल अशी स्कूटी घेऊन आलो. कारण का स्कूटीचा आहे ना मेन म्हणजे काय होतं, आपण जी गाडी घेईन ना त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना लुक्स खूप मॅटर करते. त्यामुळे मी आहे ना एक अशी गाडी घेऊन आलो आहे की जी भाई तुम्ही जेव्हा बघसा ना तर तुम्हाला असं वाटेल की बाबा घ्यावी ही गाडी. पॉवर पण आहे गाडीमध्ये, लुक पण आहे, परफॉर्मन्स आहे, सगळ्या गोष्टी आहेत. ती कोणची गाडी मी तुम्हाला दाखवतो. TVS कंपनीची एंटॉर्क. मित्रांनो, गाडी बघा किती सुंदर दिसते, किती अशी वाटते की यार मनाला आहे ना भुरसळ पाडणारी ही गाडी आहे. लुक बघा, गाडीचा कलर बघा किती खतरनाक प्रकारे दिसतोय. तर इंडिकेटर बघायला भेटेल. त्यानंतर इथं जर खाली बघितलं तर एंटॉर्कची पूर्ण बॅजिंग तुम्हाला बघायला भेटेल. इथं तुमची नंबर प्लेट, इथे TVS कंपनीचा जो कंपनीचा सिम्बॉल येतो इथं बघायला भेटेल. खाली जर आलं तर इथं पण पूर्ण पियानो ब्लॅक फिनिशमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. आणि जर खाली जर बघितलं तर पूर्ण इथं DRL त्यानंतरचं LED सेटअप तुम्हाला या गाडीमध्ये बघायला भेटेल, जेणेकरून रात्री आहे ना या गाडीची LEDचा थ्रो खूप चांगल्या प्रमाणात आहे. त्यानंतर इथं जे तुमचं मडगार्ड ते जे आहे त्याच्यामध्ये निऑन प्लस मॅट फिनिशमध्ये हे तुम्हाला आहे ना या गाडीचं मडगार्ड बघायला भेटेल. निऑन कलरमध्ये आहे ना हे जे तुम्ही बघताय हे येते, पण थोडीशी क्वालिटी यार मला समजलं नाही हे कसं काय भाई. मी आत्ताच बघितली व्हिडिओ बनवताना नाही मी बघितलं की काय हे झाले माहिती नाही. चला जाऊ द्या, ज्या गोष्टी होत आहेत सगळ्या गोष्टी होत राहतात. गाडी चालते या रस्त्यावरती काहीतरी अशा प्रकारे आहे ना गाडीचं तुम्हाला अलॉईज बघायला भेटेल. आणि समोर आहे ना कंपनी तुम्हाला डिस्क ब्रेक देते यार, खूप म्हणजे चांगली गोष्ट देते की यार गाडीला जशी पॉवर आहे ना तसा तुम्ही ब्रेकिंग सिस्टीम पण गाडीची खूप चांगल्या प्रमाणात दिली आहे. त्यानंतर इथं जर बघितलं तर 125ची ग्राफिक्स. त्यानंतर खाली यार ग्राफिक्स बघा किती भारी प्रमाणात यार. मला आहे ना ह्या गाडीवरचे जे ग्राफिक्स आहेत ना हे खूप चांगल्या प्रमाणात आवडलेत. कारण काय आहे ना कंपनीने जसे कलर पण खूप चांगला दिला. हा जो ग्राफिक आहे हा पण बघा यार किती भारी ग्राफिक्स ह्या गाडीमध्ये दिले, जेणेकरून गाडीचा आहे ना लुक आहे ना एक नेक्स्ट लेवलमध्ये जातोय. साईडून पण बघा यार गाडी किती सुंदर दिसते. ग्राफिक्स आहे ना, ग्राफिक्सनी या गाडीला आहे ना एक नेक्स्ट लेवलमध्ये बनवलं आहे. साईडून बघा अशा प्रकारे काहीतरी गाडीचा तुम्हाला लुक बघायला भेटेल. इथे पाय ठेवण्यासाठी जे फुस्टे येतात ते. त्यानंतर इथे या गाडीचा एक्झॉस्ट आहे यार. मित्रांनो आहे ना तुमचा जो पैसा आहे ना वसूल आहे ना हे एक्झॉस्ट करून येणार. कारण का तुम्ही माहिती आहे की एक काय असतं, आपण जेव्हा गाडी चालवतो ना तेव्हा एक एक्झॉस्ट आपल्यासाठी खूप महत्त्व असतो की आहे ना आपल्याला थोडासा साऊंड पण पाहिजे असतो. तो जो पूर्ण साऊंड आहे ना तो तुम्हाला CVT-i REचा हा जो एक्झॉस्ट आहे हा तुम्हाला पूर्ण प्रकारे देईल. आणि असं काहीतरी आहे ना हा एक्झॉस्टचा नोट आहे. तुम्हाला मी एक्झॉस्ट नोट पण ऐकून दाखवतो 2 मिनटं. सगळ्यात पहिला एक्झॉस्ट नोट आहे का, पूर्ण पैसा वसूल आहे याच्यामध्ये माहिती आहे का. जे तुम्ही या गाडीला पैसे लावलेत ना पूर्ण वसूल आहे, पूर्ण लिगल आहे. तुम्हाला आहे ना पोलीसवाले पण नाही अडवणार की बाबा काय गाडी एवढं थोडा साऊंड करते. कारण का कंपनीकडून येते यार. त्याला काय होतं थोडंसं आहे ना बाहेरून कामं करायची सवय असते किंवा एक्झॉस्ट आपल्याला थोडासा लाऊड पाहिजे असतो. तो जो लाऊड एक्झॉस्ट आहे ना तो पूर्ण या गाडीमध्ये आहे. कारण काय ना जेव्हा तुम्ही या गाडीला समजा पैसे लावताय ना तर तो एक्झॉस्ट आहे ना जी पॉवर आहे ना गाडीची तेव्हाच तुम्ही ओळखून जाऊन की यार माझे पैसे आहे ना वसूल आहे गाडीकडून. जर पाठीमागं जर बघितलं ना तर काय अशा प्रकारे ह्या गाडीची टेल लाईट तुम्हाला बघायला भेटेल. त्यानंतर दोन्ही साईडला इंडिकेटर तुम्हाला बघायला भेटेल. समोरचं TVSची बॅजिंग, त्यानंतर खाली रिफ्लेक्टर आणि इथे नंबर प्लेट आणि इथे पाठीमागं अशा प्रकारे. मग यार ह्यांनी आहे ना हर एक गोष्टीमध्ये काम केलं आहे बघितलं. हे पण किती सुंदर आहे बनवलं आहे जसं कंपनीने. त्यानंतर जर वरती बघितलं तर इथं तुम्ही अशा प्रकारे काहीतरी पेट्रोल या गाडीमध्ये तुम्ही भरू शकता. साईडून जर लुक बघितलं तर यार सेम्स आहे. इथं एंटॉर्कची बॅजिंग 125 RTचं बॅजिंग इथं तुम्हाला बघायला भेटेल. आणि जर इकडं जर स्पीडोमीटरकडे जर बघितलं तर तो स्पीडोमीटर तुम्हाला पूर्ण डिजिटल स्पीडोमीटर भेटेल. त्यामध्ये जी TVS त्यानंतर एंटॉर्कचा सिम्बॉल, त्यानंतर एंटॉर्क 125. आता हा ना इथं तुम्ही तुमचा फोटो लावू शकता, तुमचं नाव पण तुम्ही टाकू शकता, हाय पण पाठवू शकता. स्टार्ट अ मोड यार खूप आहे ना खतरनाक प्रकारचे ना ह्याच्यामध्ये बघा. स्टार्ट मोड, त्यानंतर इथं तुमचा RPM सगळ्या गोष्टी आहेत ना, सगळे मोड इथून तुम्ही चेंज करू शकता. बॅटरीचा वोल्टेज, त्यानंतर भरपूर अशा आहे ना याच्यामध्ये फीचर कंपनीने दिल्यात. गाडी जशी दिसायला चांगली आहे बाहेरून जशी चांगली आहे ना तशी गाडीचा पॉवर पण खूप कंपनीने चांगल्या प्रमाणात दिला आहे. त्यानंतर इथं तुम्ही तुमची जी चावी आहे त्याने तुमची गाडी तुम्ही स्टार्ट करू शकता. इथे एक हुक दिलं आहे जेणेकरून तुम्ही इथं तुमचं काहीतरी सामान ठेवू शकता. इकडं जर बघितलं तर जे आपले हेडलॅम्प्स आहेत त्याचे लेवल आहेत, इंडिकेटर आहे,
त्यानंतर खाली हॉर्न तुम्हाला बघायला भेटेल. साईडला जर आलं तर इथं तुम्ही तुमचे जे आहे ना पार्किंग इंडिकेटर चालू करू शकता दोन्ही एकसाथ. इथून तुम्ही तुमची गाडी स्टार्ट करू शकता. ह्याच्यातले जे मिरर होते ना ते मी काढले, कारण काय ना मला थोडासा मिरर काढून गाडी चालवायला चांगलं वाटतं. ते मिरर असले ना ते थोडंसं इरिटेटिंग वाटतं. आणि काय होतं आपण गाडी जेव्हा लावतो ना भरपूर असे आमचे स्मार्ट पोरं येतात ती मिररला आहे ना पार वाकडं तिकडून करून टाकतात. त्यामुळे आहे ना ते खराब पण होते त्यामुळे मी ते काढूनच टाकले. कारण काय ना मिरर मला एवढं चांगलं वाटत नाही, पण मिरर पाहिजे. कारण जर या गाडीच्या पॉवर वाईजचं जर बोललं ना तर 124.8 CCचं सिंगल सिलेंडर 4 स्ट्रोक 3 वॉल SOSC फ्यूल इंजेक्टेड ह्याच्यामध्ये बघायला भेटेल. आणि जर ही इंजन आहे ना तुम्हाला 9.5 PS पॉवर आणि 10.8 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करून देते. पॉवर या गाडीमध्ये तुम्हाला आहे ना खूप चांगल्या प्रमाणात बघायला भेटेल. त्यामुळे जर तुम्हाला समजा कॉलेज पर्पज किंवा समजा फिरायला जायचं असेल ना तर ही गाडी पॉवरफुल पण आहे, प्लस तुम्हाला लुक वाईज पण आहे. आणि मी बघितलं यार आफ्टर मार्केट आहे ना ह्या गाडीला मॉडिफाय यार खूप वेगळ्या प्रकारची केली, खूप नेक्स्ट प्रकारमध्ये ना या गाडीला मॉडिफाय केली. कारण का गाडीचं लुकच एवढा भारी आहे ना ते लोकांना आहे ना गाडीला अशी स्टॉक ठेवायची आहे ना मजा येत नाही. ह्या गाडी मी पण या गाडीला आहे ना खूप चांगल्या प्रमाणात मॉडिफाय करण्याचा प्रयत्न केला होता. पण एक असतं की आहे ना माणसाचा जो क्रेज असतो तो काही टायमापर्यंत असतो. जर तुम्हाला समजा लाँग टूर करायची असेल ना तरी कम्फर्टेबल गाडी आहे तुमच्यासाठी. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन गाडीसोबत. जय महाराष्ट्र, जय शिवराय. मित्रांनो चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून जावा.